धाराशिवच्या कळंब शहरातील श्री गणेश ट्रेडिंग कंपनी दुकानात दरोडा, 1 लाख रुपयांचे दागिने लंपास। गॅस कटरने दुकानाचं शटर कापून दरोडा टाकल्याची माहिती। या प्रकरणी आतापर्यंत 3 आरोपींना अटक। नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात बारड भोकर मार्गावर एटीएम मशीनची चोरी। चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरा फोडल्यामुळे तपासात अडचण। एटीएम मध्ये नेमकी किती रक्कम होती याबद्दल अधिकृत माहिती नाही। अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा। वाळूने भरलेला ट्रॅक्टर पोलीस कॉन्स्टेबलच्या अंगावर घालून जीवे मारण्याचा वाळू माफियांचा प्रयत्न। या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील ओपारा गावात मध्यधुंद तरुण चढला मोबाईल टॉवरवर। 3 तासाच्या प्रयत्नानंतर तरुणाला टॉवरवरून उतरवलं। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर कापडी वस्तू घेऊन चाललेल्या कंटेनरला आग। सुदैवाने जीवितहानी नाही। वाशिमच्या रिसोड तालुक्यात घराला आग। आगीमध्ये मोठं आर्थिक नुकसान। नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली। भंडाऱ्यात 152 आधारभूत धान खरेदी केंद्रांना परवानगी। गोडाऊन हाऊसफुल झाल्यानं धान साठवणुकीचा प्रश्न कायम। आग्रा आणि दिल्लीसह उत्तर प्रदेशातल्या 2 जिल्ह्यात व्यावसायिकांच्या घरावर आयकरचे छापे। बूट बनवणाऱ्या व्यावसायिकांकडून जवळपास 40 कोटी रुपयांची रोकड जप्त। बूट व्यापारी कर चुकवत असल्याची आयकरकडे माहिती। जम्मू आणि काश्मीरच्या गुरेजमध्ये शनिवारी दुपारी हिमस्खलन। घटनेची दृश्य कॅमेऱ्यात। उत्तर काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यातील हुसनगाम गावात झालं हिमस्खलन। सात्विक साईराज, रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टीनं थायलंड ओपनचं विजेतेपद। अंतिम फेरीत चेन बो यांग आणि लिऊ यी या चीनी जोडीचा केला पराभव। रोहित शर्मा स्टार स्पोर्ट्सवर भडकला। सांगून सुद्धा खासगी क्षण रेकॉर्ड केले आणि ते ऑन एअर घालवले। एक्सक्लुझिव्हच्या नादात एक दिवस विश्वासार्हता तुटेल, रोहित शर्माचं ट्विट। इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर क्रॅश। इराणचे परराष्ट्र खात्याचे मंत्री सोबत असल्याची माहिती। रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।